इकडं खूप सुंदर देवपूजा झालेली आहे आणि चला म्हटलं आता सकाळ सकाळ कानवले करून घ्यावे. आता आमच्या इकडं ना नागपंचमी दिवशी कानवले असतात देवाला, म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्यात हे कानवले करायचे. गोल गोल आपल्या करंज्या जशा असतात ना तशा प्रकारे ह्याच्यात पुरण भरायचं आणि करायचं. बऱ्यापैकी स्वयंपाक झालेला आहे. आता पुरण ही करून तयार झालेले, भात झाली, आमटी झाली, कुरवडी पापड तळून झाले आणि आता फक्त पुरणाची पोळी लाटायची राहिली. त्यापूर्वी म्हणलं चला आधी कानवले करून घ्यावे. तर ही गोल गोल अशी पाती बनवून घ्यायची आणि त्यात थोडंसं पुरण भरायचं आणि अशा प्रकारे छान छान असे कानवले करून घ्यायचे आणि हे उकडून घ्यायचे. खायला पण खूप छान लागतात आणि बघ किती छोटे छोटे आणि छान देवाला व्हायचं. त्यात थोड्या शेवयाचा भात टाकायचं, जे आपले बोटव्याचं असतं त्यात थोडंसं ती बोटवं टाकायचे आणि दोन्ही मिळून शिजवायचं आणि देवाला नैवेद्य दाखवायचा. आणि आज तर सोमवार आहे, सोमवार पण होते, नागपंचमी होती. आपलं महादेवाच्या मंदिराकडे जायचं आणि तिकडेच नागोबा पण आणि केलेलं आहे. पाण्याला आले बघा आदन. चला म्हणलं आता ह्याच्या शेवया टाकून घेतल्या आणि हे केलेले आहेत ना कानवले, हे पण टाकून घ्यायचे की. हे जे कानवले बनवलेले असतात ना ते आपल्या देवाला ठेवायचे असतात. देवाचा नैवेद्य म्हणून आमच्या इकडे कानवल्याचा असा नैवेद्य केला जातो. ताटही भरून घेतलं खूप सुंदर असं. आणि आमच्या इथे ना कानवले पोरींना खूप आवडतात, त्यांच्यासाठी एक्स्ट्राचे केले. जेवढी देवाला न्यायचे ती घेऊन गेले आणि बाकी उष्टावळ देवाच्या इथली थोडीशी आणावं लागते. मग परत त्यातला एक कानवला आणला होता. नागपंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओला लाईक करा. जय सियाराम.